संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदल्या राजगडात कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व लागले आम्हाला शेजार होते संगतीला एवढ्यात तानाजी मालुसरे करून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला कोणी लागायला गेला घरे आला आम्ही जातो बघायला ढाईला. तानाजी मालुसरेला हे कळताच ते काय म्हणतात आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन आधी करू लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे घ्यावे तुम्ही एवढे आमचे प्रणाम केला राजाला प्रणाम केला राजाला तानाजी वीर चालला कमरेला बांधला शेला ताच मारली बघा घोड्याला मारली घोड्याला गिरहाजी जी मारली घोड्याला गिरहाजी जी कोंढाण्याचे उंच शिखर कोंढाण्याचे उंच शिखर रात किरकिर मोठी अवघड घरावर जावे तरी कसे टाकावे पुडी काढून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पिटाऱ्यातली घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये ती यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू वाहतो तुला आज यावे आमच्या मदतीला गडी घेऊन आमच्या हाताला वचन दिले आम्ही राजाला मावळे चढती भरतीला जागी होतो स्वाभिमानाला असे करू चढले कोंढाणा जिरहाजी चढले कोंढाणा जिरहाजी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी अरे तू इथे काय करतो. आणि मग तानाजीनं वार बघा केला भान वघाच पळला पलटवार त्याने बघा केला तानाजीच्या कोलट आलीला मध्येच काढून शेला शेल्यावर होती माराला भान दिसाळला भांच्या एका बाराला तानाजीचा हात उडविला इंच जखमा झाला रक्ताने वीर नारेला रक्ताच्या मारुळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेला बाबा उदयभाण्यावर ठेवून आले. मामांनी मारलं उडाणाला काम केला बाराला रक्त लागले होत गरवारीला छातीवर मामा बसलेला दातानी फोडला मारडीला सप करती बाराला उदयभाण्याला गिरहाजी असमर्थ मराठा तानाजी गड आला सुभेदार पण आमचा सिंह गेला. सिंह परी झुंज त्यानं दिली वार किती झाले छातीवरी स्वराज्य रक्षण लाखों का पालनहार उसे फूट फूट कर रोया था. कोंढाणा को जीत कर तान्या आज भगवे में समाया था. खूपच सुंदर.